निघालो गावाकडं. येवला लावा का वेळ येळवशीला. चला भाऊ तुम्ही. हिरव्याशा छायेखाली माझ्यासोबत गावाकडं. मग कळलं काय विषय आहे हा? अहो भाऊ मी तर येतोच, पण मला सांगाल तर आधी काय असते येळवस? बरं बरं सांगतो बाबा. येळवस मुळात कर्नाटकी शब्द आहे बाबा. हा. येळ म्हणजे सात. म्हणजे 7वी अमावास्या म्हणजे येळवस म्हणा की. वार पट्ट्या हुशार आहेस की. हा. येळवस काही कर्नाटकी भागात तूर धाराशिव व काही बीड नांदेड भागात साजरी केली जाते. भाऊ काय विशेषता आहे हो या सणाची? इतकी प्रत्येक लातूरकर आणि धाराशिवकर ह्या दिवशी शेतातच दिसतात. तिचा हा बाबा. आंबील भज्जी खीर भाकरी उंडगे हीच तर विषय हाय ही लातूर हाय पिल्लू भाऊ. ऐकूनच तोंडाला पाणी सुटत तया. कधी जायचं शेतात? आभाळाच्या मायेखाली बैलगाडीतून जायचं का शेताला? हो. अरे ही प्रथा आहे आपली आणि आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे. अशा त्या कडबाच्या पेंड्या उभ्या केल्या जातात, त्याची कोप तयार केली जाते. त्या कोपला मग शाल पांघरू घातली, म्हणजे चिखलात पांडव तयार केले जातात. त्याच्यानंतर लक्ष्मी तयार केली जाते, ही चिखलाची. हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझं. कसा आहे आंबील? मग देऊ का अजून नक्कर? एक नंबर आहे. 7 गिलास प्यालाव बक्कळ खालाव गाळ्याला येऊस्तवर. हो पाहून कसं वाटली मग आमची येळवस? अहो आजोबा खरंच लय भारी वाटलं बघा. ही लातूर हाय पिल्लू. हो, आता पडतो गाड्या बाजूवर. लय जेवण झालंय. येड्या येळवस काही संपली नाही. ह्या अजून हेंडगा पेटवायचंय, दूध उतू दौडायचंय. अरे हा हेंडगा पिकाचं रक्षण व्हावं, थंडीला चटका बसवा आणि थंडी कमी व्हावी म्हणून फिरवायची प्रथा आहे बाबा. आणि हे दूध उतू घालायचं कारण म्हणजे एका लोटक्यात दूध आणि शेवया घालून गौऱ्याच्या आरावर दूध उतू जाऊ दे. आणि हे दूध उतू घालायचं कारण म्हणजे दूध ज्या दिशेला उतू जातं त्या दिशेला पाऊस काळ चांगला होतो आणि मोहरल्या साली त्या दिशेला पेरणी करायची व सुगडी त्या दिशेला पुरून ठेवायची. थंडीचा शेवट हा वेळ अमावस्याला होतो, म्हणजे शेवटाची सुरुवात. म्हणजे कसं, त्या थंडीला एक चटका द्यायचा. म्हणजे असा एक पेंढा तयार केला जातो आणि त्याला पेटवला जातो, त्याला मशाल म्हणतात. आणि तो दिवटा तो सगळीकडे शेतात असा फिरवला जातो शिवारामध्ये. तो संध्याकाळच्या वेळा म्हणजे 6-7च्या दरम्यान. आणि त्या वातावरणाला हा चटका दिला की थंडी कमी होते. ही पण एक अशी पद्धत ही रूढ आहे. जसं गौरी गणपतीचं एक आकर्षण असतं, तर कधी सण हा येणार, तसं या भागातल्या लोकांना वेळ अमावस्या कधी आहे ह्याचं एक आकर्षण असतं.